नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, सुंदरबन हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सुंदरबन बघा हे अभयारण्य पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, वेंबनाड वेंबनाड बघा हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? वेंबनाड बघा हे सरोवर केरळ या राज्यामधलं एक प्रमुख सरोवर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये झाली होती? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सोपा प्रश्न आहे. चहाची बघा सर्वात पहिल्यांदा लागवड ही आसाम राज्यामध्ये झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, ग्रँड ट्रॅक मार्ग बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ग्रँड ट्रॅक मार्ग कोणत्या शहराला जोडणारा मार्ग आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ग्रँड ट्रॅक बघा मार्ग हा दिल्ली ते कोलकाता या बघा 2 शहराला जोडणारा मार्ग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आंतरराष्ट्रीय शांतता बघा आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिता यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा. आंतरराष्ट्रीय शांतता बघा यांच्या संबंधीचा कलम कोणता असेल? कलम 51, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? परराष्ट्र धोरण बघा हा विषय केंद्र सूचीमध्ये बघा येणारा विषय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा 8 या ठिकाणी काय विचारलाय, 100% साक्षरता बघा 100% साक्षरता गाठणारा भारतामधला पहिला जिल्हा कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा भारतामध्ये बघा 100% साक्षरता गाठणारा पहिला साक्षर जिल्हा कोणता असेल? एर्नाकुलम, जो की पहा केरळ या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 टिहेरी हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? टिहेरी बघा हा प्रकल्प उत्तराखंड या राज्यामधला प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अंदमान व निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे प्रश्न टाकलेले आहेत. GK असेल, मराठी व्याकरण असेल, बघा गणित असेल, बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सावित्रीबाई फुले बघा सावित्रीबाई फुले बघा हे विद्यापीठ कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये असतो, सोपा प्रश्न असतो, परीक्षेमध्ये येत नाही. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे?
योग्य उत्तर काय असेल? सन 1857 बघा या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं? महाराष्ट्र राज्यामध्ये मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध केंद्र कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं असेल? महाबळेश्वर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पठारावरची दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग कोणती असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. महाराष्ट्र पठारावरची दक्षिणेकडची महादेव डोंगररांग सर्वात मोठी पर्वतरांग आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 नरनाळा हे पक्षी अभयारण्य कुठे असेल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न नरनाळा. बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो आरनाळा कुठं आहे? ठाण्याला आहे. कर्नाळा कुठं आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडला आहे. नरनाळा कुठं असेल मग? अकोला. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ज्ञानगंगा बघा हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलंय? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? कोणता असेल? बघा मुंबई शहर बघा क्षेत्रफळात सर्वात लहान जिल्हा तो जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? कोणतं असेल? नायगाव खंडाळा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय? बाभळी प्रकल्प विचारलाय. खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बाभळी प्रकल्प पहा गोदावरी नदीवरचा प्रकल्प आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पहा महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हणतात? बघा चेरापुंजी बघा या ठिकाणी भारतामध्ये बघा जास्त पाऊस पडतो तर महाराष्ट्राची चेरापुंजी आपण कशाला म्हणतो? आंबोलीला म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, श्री गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं ठिकाण कोणत्या ठिकाणी असेल? श्री गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं बघा ठिकाण लेण्याद्री पुणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शंकर केशव कानेटकर यांचं बघा टोपण नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा शंकर केशव कानेटकर बघा या ठिकाणी कवी गिरीश यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, म्हैसूर या ठिकाणी खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? म्हैसूर बघा या ठिकाणी काय असेल? म्हैसूरला बघा बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्य म्हैसूर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सारनाथ बघा हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सारनाथ बघा हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यामध्ये असेल? उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कशाला म्हणतात? अरबी समुद्राची राणी बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. अरबी समुद्राची राणी कोचीनला म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यावल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा सर्वांनी सांगायचं यावल हे अभयारण्य जळगाव या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो आपल्याकडे? पर्यावरण दिन बघा परीक्षेमध्ये सोपे प्रश्न असतात. जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो आपल्याकडे? 5 जूनला असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. महात्मा गांधीजी यांनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? योग्य उत्तर काय असेल? सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केरळ या राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे? केरळ बघा भरतनाट्यम कुठलं आहे? भरतनाट्यम तामिळनाडू. कथकली केरळचं आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेश. म्हणजे केरळ या राज्याचं लोकनृत्य कथकली बघा कथकली केरळचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, खजुराहो लेणी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? खजुराहो लेणी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत?
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खजुराहो लेणी मध्य प्रदेश राज्यामधल्या लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. बघा पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? पंचगंगा नदीच्या काठावर कोणतं शहर असेल? कोल्हापूर शहर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. चपराळा अभय अरण्य. चपराळा अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघायचं योग्य उत्तर काय असेल? चपराळा बघा हे अभय अरण्य गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? सुवर्णदुर्ग हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? बघा सुवर्णदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. CISF सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्स. बघा CISFची स्थापना केव्हा झाली होती? CISF बघा यांची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सन 1969 बघा या वर्षी CISFची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? बघा प्रश्न क्रमांक 22 डिसेंबर. बघा 22 डिसेंबर बघा देशामध्ये गणित दिन असतो. बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. गणित दिवस आपल्याकडे केव्हा असतो? 22 डिसेंबरला असतो. बघा खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी बघा तो साजरा करण्यात येतो? 22 डिसेंबर. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. डॉक्टर श्रीनिवास रामानुजन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मराठी कवी ग्रेस यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? कवी ग्रेस. बघा कवी ग्रेस हे खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? कोणाचं होतं? बघा माणिक सीताराम गोडघाटे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. भारतीय प्रसारण दिन खालीलपैकी केव्हा असतो? बघा राष्ट्रीय प्रसारण दिन केव्हा असतो आपल्याकडे? सर्वांनी सांगायचं आहे. बघा प्रसारण दिन खालीलपैकी केव्हा असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा राष्ट्रीय प्रसारण दिवस बघा 23 जुलै या दिवशी असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. इनसायडर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इनसायडर बघा सर्वांनी सांगायचं आहे. इनसायडर या पुस्तकाचे लेखक PV नरसिंहराव. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. राष्ट्रकुल कॉमनवेल्थ या संघटनेचं मुख्यालय कोठं आहे? बघा सर्वांनी सांगायचे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थचं बघा मुख्यालय कुठं असेल? बघा युनायटेड किंगडमला आहे. म्हणजे इंग्लंडला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. खोपोली हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? खोपोली कुठे येतो? खोपोली महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल विचारले कोणतं आहे? बघा राज्यफूल राज्यप्राणी शेकरू. बघा या ठिकाणी मोठा बोंडारा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती किमी आहे? किती असेल? बघा पूर्व पश्चिम 800 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र असेल? बघा भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. दादर नगर हवेली. बघा हा काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. यांची राजधानी कोणती असेल? दादर नगर हवेली. बघा यांची राजधानी कोणती असेल विद्यार्थी मित्रांनो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. दादर नगर हवेलीची राजधानी दमन आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण कोणते आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिलं मातीचे धरण गंगापूर, जे की बघा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. गंगापूर महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं मातीचं धरण आहे. विषय क्रमांक पुढचा. बेडसे लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बेडसे लेणी बघा बघा पुणे जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं असेल? बोरवली मुंबई. बघा या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला? झाशीचा दत्तक वारसा नामंजूर खालीलपैकी कोणी केला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक सर्वांनी करायचं आहे. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण असे 6,000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.